महायोगपीठे तटी भीमरत्नं वरं पुण्डलीकाय दातुं इन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारु तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरणसरोजरज निजमनं कुरु सुधारि वर्ण रघुबर विमल जसूर जोदायको फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु पृथ्वीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जयांचे केल्या स्मरण होई सकल विद्येच्छदीकरण
करणं त्याची वंदू श्री चौनस गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधने फळावगेची येणे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मृत्यूवंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालते वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणुहाले जो जगाते चालिता या पृथ्वी तलावरती जन्माला आलेला प्रत्येक सजीव प्रत्येक जीव असू द्या देवताच्या इच्छेने सर्व जगताची निर्मिती आहे। देवी दहेगावकर मंडळींनी लक्ष देऊन ऐकायचे आहे ज्या दिवशी या पृथ्वी तलावरती प्रत्येक माणसाचा प्रत्येक जीवाचा जन्म झालाय त्याच दिवशी त्याची मृत्यूची वेळ देखील ठरलेली असते। मग कोण कधी जाईल सांगता येत नाही। म्हणून या देवी दहेगाव या नगरीमध्ये वर्षात एकदा 7 दिवसासाठी 8 दिवसासाठी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची गंगा ज्ञानरूपी गंगा आपल्या गावात वाहत आली। जलरूपी गंगा वेगळी आणि ज्ञानरूपी गंगा वेगळी पहा विठ्ठल जलरूपी गंगा वेगळी आणि ज्ञानरूपी गंगा वेगळी। सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय पहा जलरूपी गंगामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपल्या वरून पवित्र करते आपल्या तनाला पवित्र करते पण मनाला पवित्र करण्यासाठी आणि आतून स्वच्छ पवित्र होण्यासाठी ज्ञानरूपी गंगामध्ये येऊन स्नान करावं लागतं आणि ती गंगा आपल्या गावात वाहत आली। मग जो कोणी स्वतः स्नान करेल जीवनाचा उद्धार होईल पण जो कोणी थंडी वाजती म्हणून काठावर बसेल त्याचा उद्धार होणं शक्य नाही। म्हणून अतिशय सुंदर पवित्र अशा मंगलमय वातावरणामध्ये मी सांगेल पहा सर्व जगताची निर्मिती देवाच्या इच्छेने देवाच्या सत्तेने आहे। महाराष्ट्रातील कोणतेही कीर्तनकार आणा तुम्ही वेगवेगळ्या संत महात्म्यांचा अभंग घेऊन आपापल्या पद्धतीने सांगतील। आपण पाहतो परमार्थ करू शकतो संतांचे विचारही आपण आचरणात डोक्यामध्ये आणू शकतो। आपण अगदी भगवान परमात्म्याची सेवा भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो पण कधी संत महात्मे सांगतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तुम्ही बोलायचे तुमच्या काही पप्पाच्या बापाच्या भांडण झाले नाही घरी अजिबात असे उतरलेले तोंड घेऊन नाही बसायचं फ्रेश बसा गुलाबाच्या फुलासारखं देवाला फुल कसं वाहतो आपण टवटवीत तसं बसायचं। संत महात्मे काय सांगतात माणूस जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत बाबा परमार्थ करू शकतो सुदाम का जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून नाही तर जाताल मरून लोक टाकते तुम्हाला पूर्ण मरून परमार्थ करायचंय। म्हातारपणी करू शकत नाही बाबा मला सांगा एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या आणि एकदा का कानपूर लाईन खराब झाली येईल का ऐकायला येईल का आपल्याला येताल का कीर्तनामध्ये येऊन बसताल का। म्हणून संत महात्मे सांगतात जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाये चुकू नको योग्य वेळेमध्ये माई जगत जननी जगदंबेच्या प्रांगणामध्ये भगवान गणेशाच्या कृपा आशीर्वादानं दरवर्षी आपण अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं अतिशय उत्कृष्ट असं आयोजन करता माई जगत जननी जगदंबेच्या प्रांगणामध्ये आज आपण पाहतोय श्री परमपूज्य श्रद्धेय गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर यांच्या 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज आपला कीर्तनाचा 9वा सप्ताह 8 दिवसाचा आहे आणि झोपल्या का जाग्यात पाहते ना तुम्ही। मागच्या वर्षी यावर्षी जरा इंटरेस्ट कमी झाला काय यांचा मागच्या वर्षी मी याच्या अगोदर फुल झालं होतं यावर्षी लयच उशीर आला तुम्ही पट नका काय पण उशिरा का होईना आल्या स्माइल दिले आल्या मला म्हणजे हाय ओळखीच्यात आहे। मला सांगायचंय काय आज आपला कीर्तनाचा कितवा दिवस आहे 4था दिवस आहे। अगदी कीर्तन संपेपर्यंत सर्वांनी सर्वांगाचे कान करून अति भावनेनं
कीर्तन ऐकण्याचा, श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। संतांचे विचार आपल्या आचरणामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या श्रद्धायुक्त अंतःकरणामध्ये रुजवून ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे। म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुणीजन मंडळी आहेत, मी सगळ्यांचे धन्यवाद। नावं तर घेणार आहेत, मध्ये मध्ये पाहता सवय लावली जरा वेगळी, नाही तर उठून जाते ती मधूनच। आपले चांगलं टीत आहे का नाही? चांदर मगर आणि चांदर, बरोबर आहे। आता आलं लक्षात, 3 वर्ष झाले आता। सगळ्या गुणीजन मंडळीसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवा। मला सांगा, अभंग कोणाचा आहे? रामभाऊ तात्याचा? कोणाचा आहे अभंग? कोणाचा आहे? जे बोलणार नाही एकमेकाच्या शेजारीची शपथ आहे तुम्हाला। जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे। काय दुःख झाल्यासारखं नको पाहू माझ्याकडं, मी का तुमचे बांध कोरायला येत नाही, मी तर थांबणार बी नाही। माई जगत जननी जगदंबेच्या प्रांगणामध्ये अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। माई भवानीचे उपकार आपल्या जीवनामध्ये किती असतात, महिला मंडळांनी खास करून लक्ष देऊन ऐकायचंय पहा। तीच माई भवानी जगत जननी जगदंबा रोज आपल्या घरामध्ये कार्य करत असते। कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची आजी आहे, कोणाची आई आहे। तीच माई भवानी ज्या वेळेला आपल्या घरामध्ये रेणुका म्हणून येते ना, आपल्यातले रोगराई नष्ट करण्याचं कार्य करते। तीच माई भवानी आपल्यामध्ये ज्या वेळेला महालक्ष्मी होते, त्या वेळेला ज्ञानदान, अगदी धनदान करण्याचं कार्य करते। आणि माणसाला प्रपंचातही माणसाला धनाची गरज असते, आवश्यकता असते। मग प्रपंचामध्ये कोणतीही गोष्ट, कोणतीही क्रिया करत असू द्या, त्याच्यामध्ये धनाची आवश्यकता असते। कारण संत महात्मे सांगतात पहा, भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विन संसार चालत नाही। सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू। भक्ती विना देव दिसत नाही, पैशाविना संसार चालत नाही। प्रपंचामध्ये माणसाला पैशाची, वित्ताची गरज असते। म्हणून माई भवानी जर लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं कार्य करते। तीच माई भवानी आपल्यामध्ये अन्नपूर्णा म्हणून जर आली ना माता मौल्यांनो, आपल्यामध्ये पोटातली आग शांत करण्याचं कार्य करते। आणि तीच माई भवानी आपल्यामध्ये जर सरस्वती म्हणून आली तर प्रत्येकाला ज्ञान दान करण्याचं कार्य करते। आणि माणसाला ज्ञानाची आवश्यकता असते, ज्ञानदान करण्याचं कार्य करते। कधी? सरस्वती माता ज्या वेळेला सरस्वती म्हणून आपल्यामध्ये अवतीर्ण होईल, म्हणून ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, करी घेवोनिया विना, करी मंजुळ गायना, सभेमध्ये असून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून। ती माई भवानी जगत जननी आपल्यामध्ये जर सरस्वती म्हणून जर आली तर ज्ञानदान करण्याचं कार्य करते पहा। 3 वर्षापासून तुम्ही भगवान गणपती बाप्पांच्या प्रांगणामध्ये अगदी सप्ताह करतात। प्रत्येक जण फुल नाही फुलाची पाकळी देत असतो पहा। पण गणपती बाप्पांच्या आपल्या जीवनामध्ये एवढे मोठे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत। विघ्न हरता देवता, कारण कोणत्याही शुभ कार्याच्या प्रसंगी अगोदर गणपती बाप्पाला आवाहन करावं लागतं, बरोबर?
लग्न जरी असेल तरी अगोदर गणपती बाप्पाला आवाहन करावं लागतं. कथा जरी असेल गणपती बाप्पांचं पूजन, कोणतंही कार्य असू द्या. मग ज्या वेळेला आपण गणपती बाप्पांचं परिवार पाहतो, गणपती बाप्पांच्या परिवारामध्ये देवी दहेगावकर मंडळी कोण कोण माणसं आहेत, सदस्य कोण कोण आहेत? लेकराला घेऊन थोडस हवेला जात आहे, थोडस पाठीमागे बसत येत तुम्ही. विठ्ठल विठ्ठल गणपती बाप्पांचा परिवार जर आपण पाहिला तर परिवारामध्ये कोण कोण सदस्य आहेत? बोला. महिला मंडळ करताना महादेवाची पूजा करताना जाता का सोमवारी पांढऱ्या साड्या घालून महादेवाला जाता की नाही सांगा ना. इकडे पहा माझ्याकडे राधा का जाता का? जाता. एक लोटा जल सब समस्या का? मला काय सांगायचं बरं का चांदरभाऊ, जायला पाहिजे महाराज यांनी जाऊ नये असं माझं मत नाही अजिबात. आवर्जून जा महादेवाला, तुम्ही जायलाच पाहिजे. एक लोटा तुम्ही काय हंड्यानं पाणी होता. पण मला सांगा तुम्ही सोमवारी किती त्या महादेवाला गेल्या आणि घरचा महादेव जर भाकरी वाचून डोळे पांढरे करत असेल तर त्या महादेवाला जाऊन उपयोग आहे का? सांगा ना मला. तुम्ही किती बेलपत्र वाहता, किती फुलं वाहता आणि किती पाणी वाटता, महत्व नाही, तुम्ही कसं वाहता याला फार किंमत आहे. एकच फुल आपण अंतःकरणातून शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला का, त्याला फक्त लागतो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला. मग कोण कोण आहेत परिवारामध्ये? गणपती बाप्पांच्या भगवान शंकर बरोबर, पार्वती माता मान तरी हलवा हाकता असं करण्यात असं. कथा ऐकली तुम्ही शिवमहापुराण कथा? भगवान शंकर पार्वती माता बरोबर, गणपती बाप्पांचे भाऊ कार्तिक स्वामी बरोबर, कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा चौघजण बरोबर. मला सांगा बरं भगवान शिवजींचं वाहन काय आहे? नंदी आहे बरोबर. हा ते छोट्या लेकराला माहिती आहे. नंदी बरोबर. पार्वती मातेचं पार्वती मातेचं वाहन सांगा ना पटकन काय नाही माहिती का? शिव वाहक माहिती ना? हा शिवबाई पार्वती मातेचं बरोबर. त्याच्या पुढे सांगा कार्तिक स्वामीचं मोरे बरोबर आणि त्याच्या पुढे गणपती बाप्पाचं उंदीर. मला खरं खरं सांगा जर मोरानं जर उंदीर पाहला तर मोर दर्शन घेणार आहे का उंदराचं? बोला ना. आणि जर सिंहानं जर वाघानं जर भगवान शिवजीचं वाहन नंदीला पाहिलं तर तो दर्शन घेणार आहे का? पाय पडू दे तुमच्या म्हणून. तरी असं कधी पाहिलंय का तुम्ही की भगवान शिवजींच्या घरामध्ये भांडण लागलं आणि वेगवेगळे निघाले? कधी पाहिलं तुम्ही का? या परिवाराचा रिंग मास्टर म्हणजे गणपती बाप्पा आहे. आरतीमध्ये पाहतो आपण सुख करता, सुखाचं सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, वार्ता विघ्नाची. मग इथं कोणतं डोकं लावता? विघ्नाची वार्ता आणून देणार आहे का? बोला ना काहीतरी बोला. लई ताई डोक्याच्या वरून चालय कशाला सांगता तुम्ही? मला सांगायचंय काय, आपण आरती म्हणतो पण आपण कायम आरती चुकीची म्हणत असतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, विघ्नाची नाही तर खालच्या ओळीतला नुरवी वरती घ्यावं लागतो. वार्ता विघ्नाची नुरवी आणि पूर्वी प्रेम कृपा जयाची. ज्यावेळेला अशी आरती म्हणून फलप्राप्ती होते. अशी इथून पुढे चुकीची आरती म्हटले तर अजिबात गणपती बाप्पा आपल्याला फलश्रुती प्राप्त करून देऊ शकत नाही. मग कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर गणपती बाप्पाला अगोदर आव्हान करावं लागतं. मग जीवनामध्ये सुद्धा योग्य मार्गाने जायचं असेल गणपती बाप्पांचं पूजन आणि पूजन करण्यासाठी सुद्धा चांदर महाराज श्रद्धा लागते. पहा भाव ज्या वेळेला देवाला आपण समर्पण करू श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवंत आपल्यासाठी धावून येतो. पण समर्पण करता आलं पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगते. 2 मुलं होते मगर महाराज, 2 मुलं होते. एक होता मुस्लिम समाजाचा आणि एक होता हिंदू समाजाचा. तुम्हाला सांगते आता ऐका तुम्ही, इकडं तर काही त्यांना काही कळना. हा एक हिंदू समाजाचं आणि एक मुस्लिम समाजाचं. ज्या वेळेला एक नदी पार करून त्यांना नदीच्या पलीकडे जायचं होतं. नदीच्या पलीकडे निघाला कोण? हिंदू समाजाचा मुलगा. जसा निघाला जात असताना त्यानं अगोदर गुडघ्यापर्यंत पाणी आलं. गुडघ्यापर्यंत पाणी होतं पण कमरेपर्यंत पाणी यायला लागलं. त्याच्या लक्षात आलं आपण अगोदर भगवान शिवजींची उपासना करू. नमः शिवाय ओम नमः शिवाय जप करायचं. ते जप करत असताना पाणी हळूहळू त्याच्या छातीपर्यंत आलं. त्याला वाटलं महादेवाचा काय आकार दिसेना म्हणे यायचा. बोलू माई जगदंबेला. जगदंबेचं भजन चालू केलं. पाणी नंतर गळ्यापर्यंत आलं. नाकात तोंडात पाणी जाणार. त्याच्या लक्षात आलं माई भवानी काय येत नाही, यायचा आकार दिसत नाही म्हणे. आपण काय करू? हनुमंतरायला बोलू.
हनुमंतरायाला बोलवणार. हनुमंतरायचं थोड्या वेळ भजन केलं, त्याच्या लक्षात आलं हनुमंतराय सुद्धा आता येत नाही वाटतं. मग एक काम करू आपण, गणपती बाप्पाला आव्हान. आता मला सांगा, सुरुवातीला बोलवलं कोणाला? सुरुवातीला कोणाला बोलवलं? महादेवाला. बरोबर. महादेवाला काय वाटलं? चढ जाईल म्हणे माई जगदंबा. जगदंबेला वाटलं हनुमंतराय जातील आणि हनुमंतरायला वाटलं गणपती बाप्पा जातील आणि कोणीच गेलं नाही. जसा मध्ये मध्ये आला तर बुडाला वाहून गेला. का? समर्पण. एकाच देवाचं भजन नाही. ज्या वेळेला दुसरा होता मुस्लिम समाजाचा, जसा नदी पार करण्यासाठी निघाला, अल्लाह 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 आला बी आणि अल्लाह घेऊन गेला बी, पण कधी? समर्पण केल्याच्या नंतर. भगवान परमात्माला समर्पण करणं अत्यंत महत्वाचं आहे. पण गणपती बाप्पाचं वाहन अगदी आव्हान तर करावंच लागतं, पण संतांचे विचार सुद्धा आचरणामध्ये आणणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि माणसाचं चरित्र जर पाहिलं, माणसाचा दोनदा जन्म होतो. शंकर महाराज दोनदा, एकदा आईच्या उदरातून आणि दुसरा जन्म जेव्हा आपण गुरूंच्या हातानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालू तेव्हा आपला दुसरा जन्म असतो. आता इथं किती जणांचा दुसरा जन्म झाला ते काही विचारायच्या भानगडीत पडत नाही. नसेल झाला तर दुसरा जन्म करून घ्या, उपयोग नाही. तर एकदा का म्हातारा वय झालं, गुडघ्याच्या वाट्या सरकल्याच्या नंतर गुरु करून काहीच उपयोग. मी स्वतःच सांगत नाही, माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात, क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये योग्य मार्गाने जायचं असेल, भावेविन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. महिला मंडळ, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे पहा. एक आजीबाई होत्या, फक्त पुढे पुढे बोलायचं तुम्ही मला. आजीबाई होत्या 75 वर्षाच्या. 75 वर्षाच्या आजी मला म्हणे, ताई. म्हटलं काय? म्हणे तुम्हाला गुरु करायचंय. म्हणलं आजी अजून गुरु नाही केला का तुम्ही? आजी म्हणे ताई गुरु केला होता. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाचे होते तेव्हा. म्हटलं मग? म्हणे लग्न झालं आणि तो गुरु मेला. म्हटलं मग काय झालं? म्हणे 35 वर्ष झाले डबल गुरु केला. म्हटलं मग काय झालं? म्हणे 45 वर्ष झाले ताई तोही गुरु. बोला ना पुढचं तुम्ही, पुढे बोला आता. तोही गुरु मेला. म्हटलं मग पुढं? म्हणे ताई 55 वर्षात झाले डबल गुरु केला. म्हटलं मग 65 वर्षात झाले ताई तोही गुरु मेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणे मला. आजी म्हणलं आजी माझी सुट्टी करता का आता तुम्ही? मला सांगायचंय काय, जरी कोणतंही क्षेत्र असेल तर गुरु करणं अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यांना हृदयाला स्पर्श करणारं सुंदर असं भजन आहे पहा. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे जीवनामध्ये गुरु करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव दूजा पाहता नाही त्रैलोकी. एवढं महत्वाचं आहे गुरु. गुरुचं एवढं महत्व आहे. देवापेक्षा गुरु परमात्मा परेशु. गुरुपेक्षा देवापेक्षा सुद्धा मोठी उपमा ही गुरूंना दिली जाते पहा. महिला मंडळ, परमात्मा परे, परमात्मा परेशु, ऐसा
परमात्मा परे परमात्मा परे टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. 3 वर्षापूर्वीचे व्हिडिओ माझ्याकडे काय त्यांचे गवळणीचे आहेत. माझी घाला गविनी गुरु परमात्मा परेश्वर. मला सांगायचे काय, गुरु महत्वाचे आहेत. भगवंतापेक्षा मोठी उपमा. मला सांगा, महिला मंडळ लक्षात देऊन ऐका सगळ्यांनी पहा. ज्यावेळेला आपण पाहतो ना, भगवान परमात्म्यानं किती आपल्याला आशीर्वाद देऊ द्या, पण एका गुरुचा जर शाप असेल तर त्या माणसाचं जीवन कधी सफल होऊ शकत नाही. पण एकदा का गुरूंचा आशीर्वाद असेल, कितीही देवाने तुम्हाला शाप देऊ द्या, त्याही गुरूंचा शाप तुमच्यावर, देवाचा शाप तुमच्यावर कार्य करू शकत नाही. म्हणून गुरु अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक संतांचं चरित्र पाहण्यासाठी सुद्धा गुरूंची कृपा असावी लागते. आणि प्रत्येक संतांचं चरित्र आपण जर पाहिलं तर प्रत्येक संतांच्या चरित्रातून काही ना काहीतरी वेगळा गुण बोध घेण्यासारखा आहे. मी सांगेल, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज, की नामदेव महाराजांनी फक्त कीर्तन करावं. नामदेव कीर्तन करी पुढे देव. जगाचा मालक नाचला, फक्त नाचलाच नाही, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आणि त्याच्या पुढे सांगितले, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नाम देवा हाती दूध प्याला. किंवा नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. जगाच्या मालकानं नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य खाल्लाय. महिला मंडळ, देवाला नैवेद्य दाखवता का तुम्ही? मागच्या वर्षी सांगितलं, दाखवता का? माझी शपथ, दाखवता का नाही नैवेद्य देवाला? आंघोळ घालता का रोज देवाला? आपली आंघोळ फक्त रविवार आला तर देवाला आंघोळ, आपली सुद्धा आंघोळ. मला सांगायचंय, देवाला नैवेद्य दाखवला, जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला म्हणून हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा वाली, दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. प्रत्येक संतांचं चरित्र काही ना काहीतरी शिकून जातं पहा. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार पहा. तुकोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायाचं नाकही आहेत आणि वारकरी संप्रदायाचा कळस देखील आहेत पहा. एवढं धारदार आणि एवढं सुंदर नाक आहे. माणूसही सुंदर दिसतो, पण जेव्हा नाकाला शेंडा असतो तेव्हा माणूस दिसायला. घराघरात पा कधी कधी एखादी बाईला भली मोठी नथ आणि एवढी एवढीचं नाक, फेपानं नाक, तरी 4 बाऱ्या वाकडे करायला लागतो. मालकाला सांगते, सांगा मी कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या गावात आपलंच भूते, पण सांगत नाही. पप्पेची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाईच नाही, पण नाक एवढी एवढीच. मला सांगायचंय काय, नाकाला शेंडा पाहिजे.
महाराज नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंज मध्ये राहिले तर कळेल तुम्हाला. टावर खाली रेंज जाऊ देऊ नका. फक्त धार असावी नाकाला, फक्त धार नसावी. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा चालू असतो. कळतंय ना. एक बाई होती पा, तुम्हाला सांगते, काळी डोक ढेकट टाकली तर ओळखायला नाही यायची. भाकरी करायला बसली, थप्पडांग थप्पडांग. बरं भाकरी करू नका, नेमकी तिला सर्दी झालेली. नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी. आणि कुणीकडून 2-4 माशांनी नाकाच्या समोर गंग 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 असं केलं. परत पिठात पप्याच्या बापानं जरा जपून भाकरी खायचा. पाच कधी कधी किचन मध्ये काय भानगडी नेमकी. मला सांगायचंय काय, वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळत जगद्गुरु तुकोबार आहेत. आणि तुकोबारांचा अधिकार माझी मदत झाली अनवरवाच्या छंद या नामाचा घेतला असे किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मन रमेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती परमा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार आहे. अनुरणू या तो कडा तुका आकाश एवढा किंवा जगण्याचा पाया चालण्याचे बाळा जगण्याचा पाया विचारांची शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम आणि नाम घेता वाजवायचे असेल तर मनातून टाळी वाजव, नाही तर वाजू नका. टाळी वाजवायला हात पुढे करते परत माग घेते. हातच करू नका ना मग तुम्ही, वाजू नका, काय अडचण नाही. आणि वाजवायचे असेल तर मनातून कुचरपणा करू नका. फक्त विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार आहे. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला देखील कंप सुटावा. तुकोबारांना साधक मंडळी विचारतात, महाराज मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर प्रत्येक माणसानं जीवनात काय करायला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये वारकरी व्हावं. आणि वारकरी त्यालाच म्हणतात की वारकरी झाल्याच्या नंतर वारकऱ्याचा नियम आहे की त्यानं पंढरपूरची वारीही करावी. अभंगाच्या पहिल्या चरणात
सर्वांसाठी जय हो. तुमची जोडी फुटल्यामुळे जरा वेगळं वाटते का? लई लांब लांब ठेवलं यांना असे असं मिळे का? अजूनही कळ ना का? हा उद्धव महाराज नाही ती जोडी फुटल्यामुळे तसं वाटायला लागलं जरा होतं वय मनानं असं कधी. जोरात टाळी वाजवत जा एवढंच सांगते फक्त काम तुम्हाला. टाळी वाजवायची जोरात काय होत नाही एवढं अंतःकरणातून म्हणते ते. पुढच्या वर्षी यायचे नाही तुमच्या गावात नाही टाळी वाजवल्या तर. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर होय होय वारकरी. आणि वारकरी होण्यासाठी काय करावं लागेल? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करायची. बरं माळ घालावी पण का घालावी? एकदा तरी माणसानं मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालायची. ज्याच्या गळ्यात माळ तोच होय होय वारकरी. वारकरी तर म्हणतात पण त्या माणसानं एकदा तरी जन्माशी येऊनी पहारे पंढरी पंढरपूरची एकदा तरी वारी करावी. पंढरपूरला जायचे का जावं? संसार प्रपंच करत असताना पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयारा पांडुरंगा पटपाही पंढरीशी जारे आल्यानो संसारा. पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रत्येक भक्ताची वाट पाहतो पण त्यानं वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला निर्माण करावी लागते. पहा मग पंढरपूरला जायचंय पवित्र तुळशीची माळ देखील गळ्यात घालायची. पण माळ घालावी. किती जण पंढरपूरची वारी केली? फक्त हात वर करा. खरं खरं करा. माता मौल्यानं तुम्ही किती जणी गेल्या पंढरपूरला? दिंडीला किती जणी जातात दरवर्षी? वारी किती जणी केली? बाकीच्याने कीर्तन संपले बस माझ्या गाडीत घेऊन जातो. मला नसल जाणं होतं एकदा आणि त्यांनी नेऊन त्यांना. पंढरपूरला एकदा तरी जावं बरं का. बरं महाराज मला खरं खरं सांगा हे जेव्हा पंढरपूरला जातात दिंडीत चालताना कुठपर्यंत चालतात बरं? कुठपर्यंत चालता तुम्ही? हा पुण्यापर्यंत. आळंदीपासून पुण्यापर्यंत. नाहीतरी आवर्जून तुम्हाला सांगते पुढचं ऐकून घ्या ना माझा आजी. गप्पा हाणू आपण कीर्तन संपल्यावर. बोलू निवांत बसून मला नादे बोलायचं असं. विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरची वारी करता पण काही काही घरी सुनबाईनं त्रास देऊन कदरून कदरून म्हातारी घराच्या बाहेर निघती आणि कुठपर्यंत? फक्त पुण्यापर्यंत चालते. शंकर महाराज कशी चालती पुण्यापर्यंत? का चालती? घाई घाईनं मला वारी करायची बिस्किटानं बाई मला थैलीवर. मला माहिती ना काय भानगडी नेमकी. याच्या सारी वारी दुसरी काहीच नाही. तिला वाटतं सुनबाई नंतर तरी चांगलं बोलल पण एकदा तरी पंढरपूरची वारी करावी का? चला हो पंढरी जावो चला हो पंढरी जावो जीवाच्या जीवन पाहू. पंढरपूरची वारी त्यालाच वारकरी म्हणतात. वारकऱ्यानं पंढरपूरची वारी करावी. मग काही काही लोक म्हणतील ताई कित्येक दिवस पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली नव्हती 50 वर्षाचा झालो माळ घातली पण लोक म्हणायला लागले करून करून भागला. आणि लोकांनी किती निंदा करू द्या. लोक चांगल्याला मी सांगू लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि लोक पायी सुद्धा चालू देत नाहीत. तुम्हाला उदाहरण सांगते पहा. मी एक जोडपं होतं. दोघ जण एक गाढवाला घेऊन निघाले. एका गावापर्यंत पोहोचले. कुठपर्यंत आले? अगोदर आले घनसांगवी पर्यंत. चालत असताना ज्या वेळेला घनसांगवी मध्ये आले असं होतं की जो व्यक्ती होता त्या बाईचा पती तो गाढवावर बसला आणि बाई खाली चालत होती. कशामुळे लोक नाव ठेवतील की बाई गाढवावर बसली आणि खुशाल म्हणे मालकाला पायी चालायला होती म्हणून मालक बसला. पण जात असताना पुढच्या गावापर्यंत पोहोचत नाही तर पुढचे गाव म्हणायला लागले. लोक म्हणायला लागले कुजबूज करायला लागले. का माणसाला काही कळतं की नाही? एवढी सुंदर नाजूक कोमल बाईला खुशाल काय झाले? गोम निघाली. गोम विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेला पुढच्या गावापर्यंत चालत येत नाही तर लोक म्हणायला लागले एवढी सुंदर कोमल नाजूक बाई आहे आणि खुशाल म्हणे या माणसाला काही कळतं की नाही? बाईला खाली पायी चालायला लावते म्हणे खुशाल स्वतः गाढवावर बसलाय.
लोकांची कुजबुज ऐकली, खाली उतरला पती, बाई तू बस. वरती बसली ती, जशी वरती बसली त्यावेळेला निघाले. दुसऱ्या गावापर्यंत पोहोचत नाहीत, पुढच्या गावापर्यंत पोहोचणार तर त्या गावातले लोक कुजबुज करायला लागले. बाईला काही कळतं का? खुशाल पतिव्रता धर्म पाळाव की नाही, मालकाला पायी चालायला लावती म्हणे, खुशाल स्वतः त्या गाढवावर बसली. काही कळतं की नाही या बाईला? संस्कृती काही समजते की नाही? संस्कार काही आहेत की नाही? जेव्हा यांनी दोघांनी कुजबुज लोकांची ऐकली, ती गाढवावरून खाली उतरली. आणि ज्या वेळेला म्हणे लोक तू बसले तरी नाव ठेवतात, मी बसलो तरी नाव ठेवतात, एक काम करू म्हणे आपण दोघंही गाढवावर बसू. दोघंही बसले, निघाले. पुढच्या गावापर्यंत पोहोचत नाहीत. काय जोडी म्हणे, जोडपई. लाज वाटते का यांना? एवढं गाढव म्हणे आणि खुशाल एवढं त्याच्यावर भार ओझ देतात, जीव घेता का त्याचा? लाज वाटते का तुम्हाला? संस्कार काही आहेत की नाही? मुक जनावर असलं म्हणून कशी फायदा घ्यायचा का? दोघांना वाईट वाटलं, म्हणे काय करावं. खाली उतरले. मग काय केलं त्यांनी? ज्या वेळेला दोघं खाली पायी चालायला लागले, गाढव मोकळं होतं. पुढच्या गावात जात नाही तोपर्यंत लोक म्हणायला लागले, काय माणसं आहेत, जोडपं काही कळतं की नाही? खुशाल एवढं गाढव असताना दोघंही पायी चालतायत, बसाव की नाही गाढवावर? कोण लोक म्हणायला लागले. त्यावेळेला लक्षात आलं, एक काम करू म्हणे, बसूही देत नाहीत लोक, खाली उतरू देत नाहीत, मोकळी चालू देत नाही. एक काम करू आपण, मोठी काठी आणली आणि त्या काठीला गाढव बांधलं. गाढव दोघांनी खांद्यावर घेऊन निघाले. गाढव उचलून घेतलं. पुढच्या गावात पोहोचत नाहीत म्हणे, काय वेडे माणसं आहेत म्हणे. खुशाल गाढवाला पायी घेऊन निघाले, खांद्यावर घेऊन निघाले. एवढं मोठं गाढव त्यांनी गाढवावर बसून जाऊ नये का? मला सांगायचंय काय, लोकांचा धर्म आहे निंदा करणं. म्हणून तर संतांनी सांगितलंय, निंदकाचे घर असावे जिल्ह्यामध्ये, कुठं? तालुक्यात, गावात नाही, शेजारी. का? असं समजावं. लोकांनी आपल्याबद्दल निंदा चालू केली की समजायचं आपण बरोबर योग्य मार्गाने चाललोय. पण लोक त्याच माणसाला नाव ठेवतात महाराज, त्याच माणसाला की जे माणूस जीवनात काहीतरी करतो, बरोबर. जे माणूस कधीच काही करत नाही, जागेवर बसून लेकरा बाळांच्या जीवावरती आयत बसून खातं, त्या लोकाला, त्या माणसाला लोक नाव ठेवतात का? बोला बरं. नाव ठेवत नाही. जे जीवनात काहीतरी काम करतं, काहीतरी खटाटोप करतं, काहीतरी कमी जास्त काम, हे काही उलाढाल करणार लोक त्याला नाव ठेवतात. पण एक सुंदर असं उदाहरण तुम्हाला सांगते पहा. लोकांचा नाव ठेवणं हा धर्म आहे, पण आपण राहावं कसं तुम्हाला उदाहरण सांगते. विठ्ठल एका गावामध्ये एक शेतकरी व्यक्ती राहत होता. अगदी गरीब कुटुंबातला, गरीब घरातला होता. 2 एकर जमीन होती. शेती नांगरायची म्हणून दरवर्षी त्यांना उन्हाळ्याचे दिवस लागले की शेती लोकांची नांगरण्यासाठी घ्यावी. अगदी 2000 रुपये एकरनं त्याने शेती घ्यावी. ज्या वेळेला लोकांची शेती नांगरत असताना एके दिवशी त्याचा म्हातारा बैल चालता चालता एका विहिरीत पडला. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलं तर कळलं बरं का तुम्हाला. खूप अगदी सुंदर असं उदाहरण आहे. चालता चालता बैल विहिरीमध्ये पडला. सगळे लोक, सगळं गाव जमा झालं. दादा तुमचा बैल विहिरीत पडला, तुमचा बैल. खुशाल बसले म्हणे तुम्ही लाकडावरती. तो म्हणे पडू द्या, पडला तर असं बी तो म्हाताराच झालाय म्हणे, आता कशाला काढायचं, काही उपयोगी काढून म्हणे घेतलं काम करायचं तेवढं. काय माणूस आहे म्हणे, किती स्वार्थी, मुख्य जीवाला खाली पडलाय विहिरीत, काढण्याचं कळत नाही म्हणे याला. दादा तुम्ही बैल काढा. तो म्हणे तुम्ही काढू लागा म्हणे. ते म्हणे आमचं काय अडलंय म्हणे, तुम्हाला लागतोय काम, तुम्ही करून घेता, आम्ही कसं काढणार बैल म्हणे. नाही काढत तर एक काम करा, मरण ना म्हणे तो बैल आतमध्ये. म्हणे मरू द्या मेला तर. माझा बैल आहे, तुमचा आहे का? बैल माझे म्हणे. मरू द्या मेला तर त्याला वरती काढा. मग लोक म्हणे मरू द्या मेला तर वाटतं तुम्हाला, पण तो मेल्याच्या नंतर गावाला त्याची दुर्गंधी सुटन म्हणे. घाण वासेन, घाणेरडा वासेन, गावात राहावं की नाही राहावं अशी अवस्था होईल म्हणे. बैलाला काढा, एक काम करा म्हणे. मग तुम्ही, तो शेतकरी ज्याचा बैल पडला तो काय म्हणतो, एक काम करा, तुम्हाला वास येऊ नये म्हणून तुम्ही गावातला सगळा कचरा या विहिरीत आणून टाका. का? खाली दबल, कचऱ्याखाली बैल दबल, तुम्हाला वास येणार नाही, दुर्गंधी येणार नाही. ज्या वेळेला गावकऱ्यानं, लोकांनी भले मोठे ट्रॅक्टर बैलगाड्या घेतल्या, सगळ्यांनी असं ट्रायली त्याच्यामध्ये त्या विहिरीत कचरा आणून टाकला. एक ट्रायली, एक गाडी भर कचरा त्या विहिरीत टाकला. तो कचरा बैलाच्या अंगावर पडायचा, कचरा बैलाच्या अंगावर पडायचा. पण कोणताही प्राणी असू द्या पहा, अंगावर किती कचरा पडला तर कोणताच प्राणी अंगावर कचरा कधी ठेवत. कचरा पडला की बैल अंग झटकायचा आणि त्या कचऱ्यावर उभा राहायचा. अंग झटकायचं कचऱ्यावर. अर्धी विहीर भरली, त्याच्यावर बैल उभा. गावकरी म्हणे अहो बैल बुजणं म्हणे, काय करावं नेमकं. बैल बुजत नाही, एक काम करा म्हणे, अजून कचरा टाका, कचरा कमी पडला म्हणे. लोकांची इच्छा काय, बैल मरावा. लोकांची इच्छा बैल मरावा, अजून कचरा टाका. सगळ्यांनी कचरा टाकायला चालू केलं. कचरा टाकून टाकून विहीर पूर्ण भरली. पण बैल दरवेळेला अंग झटकायचा, कचऱ्यावर उभा राहायचा, अंग झटकायचा, कचऱ्यावर उभा राहायचा. असं करून विहीर भरली आणि बैल विहिरीच्या बाहेर आला. जसा बाहेर आला तसा शेतकऱ्यानं परत अवताला झोपला. कशामुळं?
मला सांगायचे एकच, लोक निंदा करणारे असतील, लोक बोलणारे असतील, किती आपल्या अंगावर कचरा टाकू द्या, लोकांचा धर्म आहे कचरा टाकणं, पण आपण बैलासारखा कचरा झटकून कायम त्या कचऱ्याच्या वरती उभं राहायचं, कदाचित आपण सुद्धा त्या विहिरीच्या बाहेर निघू शकतो. पहा मग किती जरी लोक म्हटली आता माळ घातली, कशाला घातली, करून करून भागला, पण काही का असना जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एकदा तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालावी लागेल. आणि वारकरी त्यालाच म्हणतात ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ. मग त्याच्यामध्ये सुद्धा हाडाचे वारकरी कळतात आणि वरून वरून वारकरी करतात, डुप्लिकेट आणि ओरिजिनल वारकरी. तुम्हाला उदाहरण सांगते. एकदा सरकाराचा जार निघाला, म्हणे देवी दहेगाव मध्ये ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, त्याला 2-2 लाख रुपयाचं बक्षीस देऊन, शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. रात्रीतून सगळे टेम्पो पंढरपूरला गेले महाराज. कुठं? पंढरपूरला. भल्या टप्पारीच्या टप्पाऱ्या माळा, पिकअप करून गेले सगळेजण. एकही माणूस नाही राहिला. एवढ्या रुताईच्या माळी कोणी 1,500ची घातली, कोणी 2,000ची घातली, भल्या लांब लांब माळी घातल्या. मस्त शानी स्वतःच्या शर्टच्या वरून माळी टाकल्या. बाया सुद्धा सगळ्या गेल्या, भल्या मोठ्या मोठ्या माळा घातल्या. माळा घालून ज्या वेळेला गावाकडे आले 5-5, 10-10 हजार रुपये खर्च झाला एकाचा. पण ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सरकारचे लोक आले, म्हणे माफ करा, पंक्चर झाली सगळे, माफ करा. म्हटलं की नेमकं काय झालं असेल? म्हणे काल जो जार निघाला होता तो आज रद्द झालाय म्हणे, आणि आज दुसरा नवीन जार निघालाय. देवी दहेगावच्या बाहेर मोठ्या रस्त्याचं काम चालू आहे आणि तिथे मोठा पूल बांधणं चालू आहे म्हणे. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, त्याला त्या पुलात घालायचे. तटा माळी तोडल्या लोकांनी. म्हणे असं माहित असेल तो कशाला माळ घातली असती. म्हणे काय अवघड झालं म्हणे, चढा आपलं पळा. कोणत्या गल्लीने गेले पत्ता सुद्धा लागला नाही. पण कोपऱ्यात डुप्लिकेट वारकऱ्यांना ओरिजिनल वारकरी होते, 4 कोपऱ्यात घातले होते. डुप्लिकेट पुढे आले, त्यांनी सांगितलं सरकार जीव घ्या नाही तर पुलात घाला, काही करा, पण पवित्र तुळशीची माळ कधी गळ्यातून निघणार नाही. म्हणून देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ. म्हणून देह जाओ 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 हीची घडी, देह जाओ 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 हीची घडी. देह जाओ 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 हीची घडी. ज्या वेळेला देह जाऊ द्या, जीव जरी घेतला तरी चालेल, पण तरी सुद्धा पवित्र तुळशीची माळ कधी गळ्यातून निघणार नाही. मग वारकरी त्याला म्हणतात पवित्र तुळशीची माळ तर गळ्यात घालायची, पण वारकरी तो माळ गळ्यात घालून पंढरपूरची वारी करायची. होय होय वारकरी पाहे रे पंढरी. आणि वारकरी म्हणावं कोणाला? माळ तर गळ्यात आहे, पण मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन, मुखामध्ये नामचिंतन पाहिजे. ज्या वेळेला गुरुमंत्र आपण घेतो, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालतो ना, त्या दिवसापासनं नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. कायम भगवान परमात्मा त्यांच्या जवळ असेल, म्हणून नामचिंतन करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग भगवंताचं भजन करायचंय. कोणताही माणूस असू द्या, पहा फायद्याशिवाय कोणतंच कधी काम करत, महिला मंडळ कोणतंच काम फायद्याशिवाय कोणी करत. त्याचा फायदा आहे भजन करण्याचा फायदा. उत्तर आहे त्याचं तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गत भवसिंधू. मग नामचिंतन करावं का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. म्हणून तर संत तुलसीदासजी सांगतात, पहा बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु
नाम सुलभ ना सोयी. भगवंताचं नाम मुखामध्ये आणणं अत्यंत महत्वाचं आहे. महिला मंडळ, मग भजन करावं, परमार्थ करावं, पण कसा करावा? आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग तुमचा परमार्थ कसा आहे? आवडीचा आहे का सवडीचा? बोला, कसा आहे आपला परमार्थ? आवडीचा का सवडीचा? माता मौल्यांनो, राधा अक्का, केसरा अक्का, दगडा अक्का, धोंडा अक्का, मंडा अक्का, गंगूबाई, मंजुळा, बोला कसा आहे परमार्थ? बोला ना, काहीतरी बोला. सवडीचा म्हणा किंवा आवडीचा म्हणा, काही विचारत नाही मी तुम्हाला. कसा आहे आपला परमार्थ? काय सांगाव बाई आता. आवडीचा आहे का? खरंय काय? खरंय, माझी शपथ, माझी शपथ. हा, रोज हरिपाठ म्हणतात पा. टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. सांगता यायला पाहिजे. तिकडे नका पाहू, इकडे पहा, इकडे इकडे इकडे. त्यांच्याकडे काय पाहता तुम्ही? हा, परमार्थ करावा, नामचिंतन करावं. ज्या दिवशी आवडीनं भगवंताचं भजन कराल, जीवनाचा उद्धार होईल, जीवनाचं कोटी कल्याण होईल आणि भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून तर संत महात्मे सांगतात, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घन श्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. नामचिंतन परमार्थ करावा, पण सवडीन नाही तर आवडीनं करावा लागेल. आताचे माणसं पहा तुम्ही, जपाची माळ घरी बायको बडबड करती म्हणून महाराज जपाची माळ घेऊन बसतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. झाला का चहा? रामकृष्ण हरी. तुम्हाला उदाहरण सांगते महिला मंडळ. एक व्यक्ती होता पहा, लग्नाच्या अगोदर 80 किलो होता. लग्न झालं आणि बायकोचं टेन्शन घेऊन घेऊन चपलासहित 35 किलो झाला. भानगड नेमकी गावातली. महाराज म्हणे तुला झालं काय? म्हणे काय नाही, बायको उलट्या डोक्याची. म्हणे काय करती? कडक थंडीच्या दिवसात जर तिला चहा मागितला ना तर शरबत आणून देती म्हणे. म्हणे असं एक काम करा म्हणे, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला जर शरबत प्यावासा वाटला तर तुम्ही तिला चहा मागा, म्हणजे तुमचं काम सोयीचं होईल. म्हणे ठीक आहे. नेमका पितरपाठ चालू झाला. पित्र जेवायला घालतात ना इकडे, पित्र 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 घालता का जेवायला? पित्र, हा पितरपाठ. याचे वडील जाऊन 5 वर्ष झाले होते. वडिलाला जेवायला घालायचंय, पण त्या वेळेला हा म्हणे सती आपल्याला अजिबात माझ्या वडिलाला म्हणजे तुझ्या सासऱ्याला जेवायला घालायचं नाही. ती म्हटले का नाही घालायचं? म्हणे पहाटे 3 वाजता 4ला उठावं लागेल, तुला स्वयंपाक करावा लागेल, एवढा मोठा त्रास तुला नको. म्हणे नाही उठायचं. ती म्हणे पहाटे 3ला उठाल, पण माझ्या सासऱ्याला मी जेवायला घालल. उठली. सकाळी 6 वाजेपर्यंत महाराज तिथे स्वयंपाक झाला. तो म्हणे गुन्हा आला बरं का. तेवढ्यात म्हणे दुसऱ्या दिवशी सती आपल्याला नैवेद्य घेऊन गंगेला नाही जायचं. ती म्हणली का नाही गंगेला जाणार? तो म्हणला सती अगं पुढं पळू नको. नैवेद्याचं टोपलं डोक्यावर उचलून पळत सुटली. तो म्हणला सती अगं पुढे जाऊ नको. ती म्हणली पुढे जाणार. अगं मध्ये जाऊ नको. ती म्हणली मध्ये जाणार. बुडशील, बुडणार, मरशील. माझ्याकडे काय पाहता? ती वाहून गेली. जशी वाहून गेली दुसऱ्या दिवशी आला आणि ब्रिज वरून पाहायचा, पुलावरून बायको गोट फुगून वरायला दिसते का? आता त्याला प्रश्न पडला. पाहायचं पण असा वरच्या दिशेला पाहायचा. गावातले लोक म्हणे अरे मित्र म्हणला काय हरवलं म्हणे तुझं, काय सापडतो? म्हणे काय नाही, बायको काल वाहून गेली म्हणे, कुठं फुगून वरायला दिसते का पाहतोय. म्हणे असं गेली कोणत्या दिशेला? तो म्हणला अशी खालच्या दिशेला गेली वाहून. म्हणे मग वरती काय पाहतो? म्हणे खाली पाहना. तो काय म्हणला
25 वर्ष तिच्यासोबत संसार केलाय म्हणे मी. किती वर्ष? 25. तिनं कधीच कोणतं काम कधी सोयीचं केलं नाही म्हणे. ती मेली जरी असेल आणि फुगून जरी वर आली असेल ना, अशी वाहत जाईल पण अशी उलटी जाईल म्हणे, सोयीची नाही जायची खाली. समजतंय का तुम्हाला? बायको सांगते म्हणून घराघरात पहा तुम्ही, आज संस्कार नावाची गोष्ट नाही राहिलेली. पहिल्या काळातले दादा लेकरं पहा तुम्ही, आज सकाळी सकाळी लेकरं उठायचे पण कशाच्या आवाजानं? आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने लेकरं उठायचे. आताचे पावावाले लेकराला उठीत, पावावाले हे पाव, लेकरू हळूच डोळे चोळीत बाहेर येते. मला सांगायचं काय, संस्कार नावाची गोष्ट अजिबात जीवनात राहिलेली नाही. आणि माता मौल्यांना सुद्धा कधी कधी पहा तुम्ही, पुण्याच्या भागात कीर्तन संपून जेवायला बसले शंकर महाराज. मी जेवायला बसले आणि एक 27-28 वर्षाची ताई आली मला चपाती घेऊन. मला म्हणे ताई चपाती, पण पायात तशाला तशी चप्पल होती. आता मला वाटलं कीर्तन ऐकल्याच्या नंतर जास्त आनंद झाला का नाही, चुकून राहिली असेल पायात. म्हणलं ताई ती तुमची पायात चप्पल राहिली. ती म्हणे ती वाढायची. काय म्हणे? ती वाढायची. म्हणलं नेमकी कशा कशाची? ती म्हणे बाथरूमची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी आहे, देवपूजेची वेगळी, ही वाढायची. म्हणलं हाणायची आहे की एखादी? मला सांगायचंय काय, संस्कार नावाची गोष्ट राहिलेली नाही. पहा आजकाल घराघरामध्ये पहा, भगवंताचं नामचिंतन करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. परमार्थ करावा, भजन करावं, पण आवडीनं करावं. मग ज्या दिवशी आवडीनं भगवंताचं भजन कराल, काय करावी साधना, टाळी वाज एकदा जोरात महाराजांसाठी. वा वा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय करावी साधन फळ अवघेची येणे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एकदा का पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली, पंढरपूरची वारी होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी. कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन धरा, जीवनातील प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण होतील. मग देवाला मागावं, महिला मंडळ मागावं, पण कधी मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं, यालाही काहीतरी मर्यादा असतात. भगवान परमात्मा देवाकडे तुम्ही मागता पा, कोणी मुलगी मागतं, कोणी मुलगा मागतं, कोणी सून मागतं, कोणी गाडी मागतं, कोणी बंगला मागतं, कोणी जमीन मागतं, कोणी प्रॉपर्टी मागतं. प्रत्येकाची मागण्याची पद्धत वेगळी, प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. मुलगा नक्कीच मागा, पण चांगला विचाराचा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, किंवा वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, पुत्र दे ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. चांगल्या विचाराचं लेकरू पाहिजे, चांगल्या विचाराचं. आताचे पहा तुम्ही, मुलगा पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रासारखा, बाळ ध्रुवासारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा, आणि महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. पहा आज प्रत्येक बाईला वाटतं माझ्या पोटी रामासारखं पोरग जन्माला यावं. भगवान प्रभू रामचंद्र येतील, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. आजची कौशल्या 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. दशरथजी येते, स्वतःच्या हाताने पाणी घेऊन हातपाय धुणार, स्वतः चहा मांडतं पातेलं ठेवून, चहा ठेवणार, हिलाही आणून देते बसलेल्या जागेवर. हळूच विचारणार, कौशल्य अगं जेवायला केलंय का? कौशल्या जेवायला केलंय का? काहीतरी कौशल्य लावलंय किचन मध्ये करून ठेवलंय, गिळा.
खास सुद्धा म्हणत नाही. अशी कौशल्य असल येईल का? रामप्रभू येतील जन्माला? बोला ना, येतील का? बरं मालिका पाय नका, त्याला काहीतरी असते का नाही भानगड. नाशिकच्या भागात एका ताईला म्हटलं, ताई चल कीर्तनाला. ते म्हणे, ताई अहो माझी आवडती मालिका आहे. म्हणलं कोणती? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. होती का नाही खरं बोलायचं? मालिका आहे का नाही? म्हाताऱ्या सुद्धा माना हाली. तर मला सांगायचं काय तुम्हाला, संस्कार नावाची गोष्ट. येतील भगवान प्रभू रामचंद्र, अगोदर कौशल्य व्हावं लागेल. पहा, ते विचार आचरणामध्ये आणणं अत्यंत महत्वाचं आहे. मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज पाहतो आपण देव, देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तर आज अवघा महाराष्ट्र फक्त एकच म्हणतो. पहा, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. सगळ्यांनी टाळी वाजवायची जोरात. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. शिवनेरीवर शोभ जन्मला, शिवनेरीवर शोभ जन्मला. राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती, आमचा दैवत छत्रपती. शिवनाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. चला उठा उचला भगवा. हात वरती घ्या सगळ्यांनी. ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, प्रत्येकाने हात वरती घेऊन टाळी वाजवायचे. चला उठा उचला भगवा. दैन्याचा संपल, सारं दैन्याचा संपल. आला ला 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 अलगडालो भगवा वादळ आलं. आला ला 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 अलगडालो भगवा वादळ आलं. भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला. जीवन आमचं सारं भगवा, जीवन आमचं सारं भगवा. धन्य धन्य झालं, धन्य धन्य झालं. आला ला 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 अलगडालो भगवा वादळ आलं. आला ला 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 अलगडालो भगवा वादळ आलं. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. जरा जोरात करा भजन, करा ना जोरात, जोरात म्हणा सगळ्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. काय काय फक्त नादी लावते, मीच ते ऍक्शन करणार. जोरात म्हणता आलं पाहिजे. मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, बाळ देवासारखा पाहिजे, भक्त प्रल्हाद सारखा पाहिजे. मुलगी पाहिजे झाशीच्या राणीसारखी, राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या सारखी, अहिल्यादेवी होळकरांची सारखी मुलगी पाहिजे. मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, मुलगी पाहिजे संत मीराबाईंसारखी. चांगल्या विचाराची सात्विक जर मुलगी असेल, जगाच्या मालकाला आनंद होतो. मुलगा पाहिजे नाही तालुक्यात जिल्ह्यात पण कमीत कमी गावातल्या प्रत्येक माणसाला आपल्या लेकराचा गर्व वाटला पाहिजे. असं लेकरू जन्माला आलं तर आपलं काहीतरी सार्थक आहे. लेकरू मागा पण चांगल्या विचाराचं. भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतात. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे पण त्या अगोदर आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामचिंतन करावं लागेल. मग म्हणताल ताई प्रॉपर्टी गाडी बंगला सगळं आहे आमच्याकडे. सध्याच्या काळात तरी माणसाला नाही महिला मंडळ, फक्त पैशाला किंमत आहे. ज्याच्याकडे श्रीमंती, ज्याच्याकडे पैसा लोक त्याला ओळखतात. गरीब असेल तर लोक त्याला समोर असून सुद्धा लवकर बोलायला तयार नाही. पैसा असेल तर सगळे त्याच्या जवळ येतात. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. श्रीमंती असेल लोक म्हणतात परशुरामजी शेठ. पैसे कमी होते लोक म्हणतात परशुराम जी आणि शेठ काढून घेतात. आणि जर खरंच गरिबी असेल ना लोक परशा म्हणायला सुद्धा भीत नाही. लोकांना
लोकांचा नियम आहे. मला सांगायचं एकच, जगामध्ये निस्वार्थ आणि विनामूल्य प्रेम करणारी एकच नातं महाराज. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, ते म्हणजे आई आणि वडील. म्हणून बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी. जगात आपला आहे ते म्हणजे सगळ्यांना भजन माहिती आहे. विठ्ठल माझा 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 म्हणा मला सगळ्यांनी भजन. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. रेल्वेचे डबे घसरू देऊ नका फक्त. सगळ्यांनी सोबत म्हणा, सगळ्यांनी सोबत. पुरुष मंडळ पाठीमागं कट्ट्यावर बसलेले तिकडे खुर्चीवर, हा सगळ्यांनी जोरात म्हणायचं. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुम्हाला ब्राह्मणाकडून पाहायचं काय म्हणा म्हणते मी तुम्हाला भजन. विठ्ठल माझा 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 माझा, त्यांना एकट्यालाच गुत्त दिलं का ते. सगळ्यांनी म्हणा ना सोबत. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुम्ही नाही करायच्या भजन. मला सांगायचं एकच फक्त, जगतामध्ये भगवान परमात्मा शिवाय आपलं कोण नाही. संत महात्मे सांगतात, देव पहावयासी गेलो देवची होण्यात गेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. चिंतन करा. भगवंताची एकदा का त्याचं भजन केलं, अभिमान नुरे कोड अवघीची पुरे. कारण गेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतो, पण त्या अगोदर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटचे. विठू
सगळ्यांनी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे डोळा विठोबाई सला सावळा, अंतःकरणामध्ये हृदयामध्ये भगवान परमात्माला साठवून ठेवून तुका म्हणे डोळा. नजरेमध्ये एक प्रमाण आहे पा, ज्या वेळेला पाहतो काही संत महात्मे अगदी पूर्ण देहाचे लचके तोडून तोडून ज्या वेळेला पक्षी सर्व देहाला कुरताडून खातात ना, संत एक विनंती करतात, सगळं देह खा, सगळं शरीर खा, पण फक्त आणि फक्त राहत के मेरे मनमोहन कान्हा